तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये शेकडो नावं असतील. रोज कोणाचं नातं जपायला तर कुणाला मदत करायला तुम्ही तत्पर असता. दिवसभर सगळ्यांचे फोन उचलणारे, प्रत्येकाच्या अडीअडचणींना धावून जाणारे आणि सगळ्यांना हसवणारे तुम्ही. पण रात्री डोळे मिटताना मनात एक प्रश्न येतो का? आज मी सगळ्यांसाठी होते, पण माझ्यासाठी कोण होतं? जर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शांत करत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, विद्या वाइब्स मराठीमध्ये आज एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत आपण. तुम्ही सगळ्यांसाठी आहात, पण तुमच्यासाठी कोण? जर विषय आवडला, जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून विद्या वाइब्स असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. आपण सगळ्यांसाठी खूप काही करतो. घरासाठी, घरच्यांसाठी, नातेवाईकांसाठी, फ्रेंड सर्कलसाठी. कोणी अडचणीत असेल तर आपण धावतो, कुणी दुखावलं असेल तर आपण समजावतो. पण कधी शांत बसून स्वतःला विचारलं आहे का, मी सगळ्यांसाठी आहे, पण माझ्यासाठी कोण आहे? खरं सांगायचं तर आयुष्यात काही लोक असे असतात जे सगळ्यांची काळजी घेतात. घरात सगळे खुश राहावेत म्हणून स्वतःला नेहमी सेकंड प्रायोरिटी देतात. सगळ्यांना मदत करतात, सगळ्यांसाठी वेळ काढतात. पण जेव्हा त्यांनाच कोणाची तरी गरज असते तेव्हा फार कमी लोक त्यांच्या बाजूने उभे असतात. खरं पाहिला गेलं तर आयुष्याचं एक सत्य आहे. जो माणूस सगळ्यांसाठी उपलब्ध असतो, लोक त्याची किंमत कमी करतात. लोकांना वाटतं हा तर नेहमीचाच आहे, पण त्या माणसाचं मन किती थकलंय हे कोणीच विचारत नाही. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्यांसाठी जगणं चुकीचं नाही, पण स्वतःला विसरणं चुकीचं आहे. कधी कधी स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःच्या आनंदासाठी काहीतरी करा. कारण जर तुम्हीच स्वतःची काळजी घेतली नाही तर तुमच्यासाठी ती कोणीच घेणार नाही. माझी एक मैत्रीण होती. घरात सगळ्यांसाठी ती होती. आईला मदत हवी असेल, भावंडांना मदत हवी असेल, फ्रेंड सर्कलमध्ये कुणाला काही प्रॉब्लेम असेल, कुणाला मोटिवेशन हवं असेल, तर प्रत्येक ठिकाणी ती होती. सगळ्यांच्या आयुष्यात ती खूप महत्वाची होती. पण एक दिवस जेव्हा तिलाच गरज होती त्यावेळी तिथं कुणीच नव्हतं, तिच्यासाठी कुणीच नव्हतं. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो आई कुठं काय करते, म्हणजे आई सगळीकडे अवेलेबल असते, पण आईचं महत्त्व आपल्याला कळत. असं का होतं? कारण आपण स्वतःला गृहीत धरतो. आपण जगाला हे शिकवले की मी काहीही सहन करेल, मी कोणासाठीही धावून येईल. आपण स्वतःचे बाउंड्रीज विसरतो आणि मग एक दिवस असा येतो की आपल्याला जाणीव होते गरज संपली की माणसं बदलतात. मग आता यावर उपाय काय? हे कसं बदलायचं? पहिली गोष्ट, स्वतःसाठी नाही म्हणायला शिका. जे तुमच्या वेळेची किंमत करत नाही त्यांना तुमचा वेळ देऊ नका. दुसरी गोष्ट, स्वतःचे उत्तम मित्र बना, मैत्रीण बना. जगाच्या गर्दीत स्वतःला शोधायला शिका. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, हे मान्य करा की प्रत्येक नातं टिकवणं ही फक्त तुमच्या एकट्याची जबाबदारी नाही. लक्षात ठेवा, तुम्ही लोकांसाठी जे काही करताय ते तुमचं मोठेपण आहे, पण स्वतःला विसरून केलेला त्याग तुम्हाला शेवटी एकटंच पाडतो. म्हणून आजपासून स्वतःलाही थोडा वेळ द्या. शेवटी एकच सांगते, आरशासमोर उभं राहिल्यानंतर जो माणूस समोर दिसतो ना, त्याची जबाबदारी घ्यायला शिका. कारण या जगाचा एक साधा नियम आहे, जोपर्यंत तुमचा दिवा जळतोय तोपर्यंतच लोक तुमच्या प्रकाशात चालणार. ज्या दिवशी तुमचा स्वतःचा दिवा विझेल त्या दिवशी हीच लोक तुम्हाला अंधारात सोडून निघून जातील. तुमचं असणं कोणासाठी सवय होऊ देऊ नका, तर तुमची गरज निर्माण करा. जगासाठी धावताना स्वतःचे पाय थकू देऊ नका, कारण जेव्हा तुम्ही पडाल तेव्हा सावरण्यासाठी तुमचेच हात कामाला येतील. स्वतःसाठी जगायला शिका. जर तुम्हाला माझे विचार पटले असतील तर व्हिडिओ लाईक करून आपली ही फॅमिली जॉईन करा. आणि अशाच मनातील गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या विद्या वाइब्स मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त विषयांवर नाही तर भावनांवर बोलतो. धन्यवाद.